श्रोतेहो नमस्कार. मराठी साहित्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व, साहित्यिक, कवी, लेखक, कथाकार, गीतकार, कादंबरीकार, व्याख्याता, अनार काव्य साधनाची निर्मिती करून महाराष्ट्रात 100हून अधिक कार्यक्रम सादर करणारे, विविध नामांकित संस्थांवर अध्यक्ष, सरचिटणीस अशा जबाबदारीच्या पदी अनेक वर्षे कार्यरत असणारे, अनेक शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्याख्याने देणारे, विविध वंचित कष्टकरी समाजावर अनेक सामाजिक कादंबऱ्या लिहिणारे, त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अ.ना. रसनकुटे. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, आपल्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल थोडक्यात सांगाल का? म्हणजे लहानपणीचे अनुभव, वाचण्याची लागलेली आवड आणि लेखक होण्याचा प्रवास नेमका कसा सुरू झाला? मी लहान असतेवेळी आमची शेती, गुरं असल्यामुळे मी व माझी बहीण दोघंही आमची गुरं राखायचो. गुरं राखायला आमच्याशिवाय कोणीच नव्हता. अच्छा. एक दिवस शाळेचे मुख्याध्यापक देसाई सर आणि समाज कार्यकर्ते हरिभाऊ गंगावणे हेडमास्तरांना घेऊन, देसाईंना घेऊन आमच्या घरी एक वेळ आले. अच्छा. आणि विचारलं तर ते सांगायचे, ह्यांना तुम्ही शाळेत का नाही पाठवत, मोठ्या भावाला, आई वडिलांना. आणि सांगितलं तुम्ही कसंही करा आणि ह्यांना शाळेत पाठवा. मग भाऊ बोलला की त्यांना दप्तर, पाटी पेन्सिल, ते पाटी पेन्सिलची सोय शाळेत केली जाईल. कपडे, त्यांच्याकडे कपडे आहेत परंतु जुने पुराणे आहेत, शाळेमध्ये घालण्यासारखे नाही, तर ते धुवून वापरा, परंतु त्यांना शाळेत जाऊ दे. बरोबर. आणि दोघे बहीण भावंड शाळेत जायला लागलो. कुडाळ तालुक्यातली प्राथमिक शाळा सांगेडे या शाळेमध्ये मी शिकत होतो. अच्छा. मी इयत्ता 6वी मध्ये असते वेळेस आमचे आकेरकर गुरुजी वर्ग शिक्षक होते आणि ते पाटपरुळ्याचे. बर. तर आमच्याकडे कुडाळला ते परतेवाडीमध्ये राहायचे, कुडाळमध्ये, आणि तिथून सांगेडेच्या शाळेमध्ये यायचे. तर त्यांचे एक परम मित्र निलय कवी, ते वर्षातून एकाच दुसऱ्या वेळी 1-2 दिवसासाठी त्यांना भेटायला यायचे. अच्छा. शाळेत. आणि ते कवी असल्यामुळे सर त्यांना शाळेत बोलवायचे. मग ते काय करायचे, आम्हा मुलांना असे गोल उभे करायचे आणि आपण मध्ये उभे राहायचे. अच्छा. हां. आणि वेगवेगळ्या त्यांच्या स्वरचित कविता गाऊन दाखवायचे, कविता म्हणून दाखवायचे. तर त्यांच्या कविता एवढ्या प्रभावी होत्या की मला ते एवढ्या आवडल्या आणि मी त्या कवितेच्या प्रेमात कधी पडलो ते माझं मलाच कळलं नाही. अरे वा. छान. ज्यावेळी ते आले होते त्यावेळी तो जानेवारीचा महिना होता, म्हणजे वर्षाचा सुरुवातीचा महिना. मग त्यांनी नवीन वर्षावरती कविता म्हणून दाखवली. नवीन वर्ष पातले जोम नवा येऊ द्या, नवीन वर्ष पातले जोम नवा येऊ द्या, शौर्य धैर्य आणखी तेज प्रगट होऊ द्या. ही त्यावेळीची कविता माझी अजून माझ्या लक्षात आहे. छान. खूप असं. तर अशा त्यांच्या काही कविता आम्हा मुलांना ते म्हणून दाखवायचे, कधी गाऊन दाखवायचे, पण त्या अप्रतिम होत्या, आवडणाऱ्या होत्या. आणि ह्या कविता त्यांच्या मी ऐकल्या आणि मला पण वाटायला लागलं आपण असं कवी झालो तर नंतर मी कवी वगैरे झालो, काय झालो, त्यावेळी माझे खास जे मित्र होते त्यांना कळलं. त्यावेळी ते सांगतात, अरे तू कविता कधी करायला लागलास? तर त्यावेळी मी सांगायला लागलो की निलय कवीमुळे मला कवी व्हावंसं वाटलं आणि त्यापासून मी कविता करतोय, परंतु मी कोणाला दाखवत नव्हतो. म्हणजे त्यांच्या कविता ऐकल्यानंतर तुम्हाला तो लेखक होण्याचा प्रवास तुमचा सुरू झाला असं म्हणाला. आणि ते मग असे प्रत्येक वर्षाला 1-2 दिवस त्यांच्याकडे यायचे. अच्छा. म्हणजे खरोखरच बालपणीचे अनुभव हेच व्यक्तिमत्व घडवणारे मूळ बीज असतात आणि आपल्या त्या प्रेरणादायी प्रवासाने नक्कीच अनेकांना दिशा मिळेल. शब्दांशी नातं जुळण्याचा तो पहिला क्षण कसा होता हे जाणून घेऊया. सर, आपण साहित्य क्षेत्राकडे नेमके कधी आणि कशा प्रकारे वळलात आणि त्या प्रवासाची सुरुवात कशी झाली याविषयी सांगा. ही अशी प्रथम आपल्या धड्यामध्ये ज्या कविता असतात ती कविता केली, मग त्या कवीचं खाली नाव असते, त्या मी पुस्तकामध्ये वाचत होतो. माझ्या बऱ्याच कविता
पुस्तकात ज्या असायच्या त्या पाठ असायच्या माझ्या. अच्छा. हा. आणि नंतर हे निलय कवींचं ज्यावेळी मी कविता ऐकल्या त्यावेळी त्याच्यात आणखीनच भर पडली. आणि ते निलय कवींचं व्यक्तिमत्व, आवाज छान, हे सगळं बघून माझा उत्साह आणखी वाढला. आणि मला आपण अभ्यास तर करायचा, परंतु अभ्यास करून कविता पण करायच्या. आणि मग मी कविता वगैरे करायला लागलो. 1ली ते 7वी पर्यंत ती शाळा होती. 7वीच्या नंतर तर 11वी पर्यंत माझं कुडाळ हायस्कूलमध्ये शिक्षण झालं. हां. तर कुडाळ हायस्कूलमध्ये असते वेळेस मला वाचनाचा छंद जडला. अच्छा. तर माझ्या मोकळ्या वेळामध्ये मी कुडाळच्या वाचनालयामध्ये जाऊन पुस्तकं वाचायचो. हां. सुरुवातीला मेंबर होण्या एवढे आपल्याकडे त्यावेळी पैसे नव्हते, त्यामुळे मेंबर वगैरे न होता बाकीची जी मासिकं वगैरे असतात, मेंबर झाल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे ते पुस्तक आपण घरी घेऊन जाऊ शकतो. हो. परंतु मेंबर झालं नाही तरी काही वृत्तपत्र, काही अंक हे आपल्याला फ्रीमध्ये वाचायला मिळतात. हो. ते मी चाळायचो, वाचायचो. चांगलं काही तरी आवडीचं मिळालं तर ते वाचायचो. असं करून मोकळ्या वेळात, सुट्टीच्या दिवसात वेळात वेळ काढून मी वाचन करायचो. अच्छा. हा. तर कविता करत असता कविता माझ्या अनेकांना आवडायला लागल्या. आणि माझी त्यावेळी पहिलीच कादंबरी झाली होती, मायाजाळ. ही मायाजाळ कादंबरी माझी आदिवासी समाजावरती होती. अच्छा. म्हणजे आदिवासी समाजाची त्यावेळी कशी अवस्था होती. त्यांना प्यायला पाणी नव्हतं, रस्ते, वाहतुकीसाठी व्यवस्थित रस्ते नव्हते, अशी त्यांची अवस्था होती. पाण्यासाठी त्यांना कोसोमैत दूर जावं लागत होतं. मग त्या बायका म्हणा, पुरुष म्हणा, भांडी घेऊन जायचे. तर त्यावेळी त्यांच्यावर एक मी कविता पण केली होती, 3 दगडाची चूल. अच्छा. हां. मला कामगार कल्याण पुरस्कार मिळाला ना, त्यावेळी पण ते 5 ऑफिसर होते, आयुक्त लेवलचे. तर त्यांनी मला प्रश्न विचारला, तुम्ही एवढे शाळेसाठी कार्यक्रम करता, नुसते कार्यक्रम करता की मुलांना तुम्ही हे पण मार्गदर्शन पण करता? तर मी त्यांना सांगितलं की मी कवितेद्वारा पण मी मार्गदर्शन करतो आणि असंच पण करतो आणि कार्यक्रम करतो. तर त्यावेळी मी 3 दगडाची चूल, त्यांना ते बोलले मला, तुम्ही 3 दगडाची चूल ती काय कविता आहे ती बोला बघू. तर मी ती सादर केली. तर त्यांना ती एवढी आवडली. अच्छा. आणि माझं सिलेक्शन झालं त्या कवितेवर. बरं. ती पाहिजे तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. 3 दगडाची चूल, चूल पेटता पेटना, ओल्या लाकडाची मोळी, फुंकर घालता जळना. अच्छा. हे ग तांदळाचं दाणं, हे ग तांदळाचं दाणं, वयरील मातीच्या भांड्यात, आग पेटना चुलीत, सांग येईल कसा उत. भात शिजता शिजना, भात शिजता शिजना, कावळं कोकलती पोटा, बंधू पाहून आग आला, त्याला काय वाढू आता. तो तर भुकेनं भुकेला, तो तर भुकेनं भुकेला, थोडं पाणी दिलं त्याला, माझं गरिबीचं जीनं कसं सांगू बाई त्याला. जवा होती माझी माय, जवा होती माझी माय, तवा काळजी तिला लय, माय जाता परलोकी, आता झाली मी पोरकी, माय जाता परलोकी, आता झाली मी पोरकी. तर ही कविता त्यांना सादर केल्यानंतर ते खुश झाले एकदम. म्हणजे यातूनच सर तुमचं साहित्यिक व्हावं, लिहावं असं तुम्हाला तेव्हापासून असं ते वाटतं गेलं, हो ना? बरं सर, प्रत्येक सर्जकाच्या प्रवासामागे एखादा दीपस्तंभ असतो. तर सर, साहित्य क्षेत्रातील आपले आदर्श कोण आहेत आणि त्यांच्यातील कोणत्या गुणांमुळे ते आपल्याला विशेष भावतात? साहित्य क्षेत्रातील आदर्श मधु मंगेश कर्णिक, कारण ते मी अंधेर राहायचो, ते माझ्यापासून फक्त चालत 10 मिनिटावर होते. हो का? तर मी एकदा माझ्या पुस्तक कथासंग्रहाला प्रस्तावना देण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. हां. गेल्याच्या नंतर त्यांनी वाचलं वगैरे आणि त्यांनी मला सांगितलं हं. की कोकणातले आहेत, मी पण कोकणातला आहे, त्यामुळे तुम्हाला मी नाही म्हणू शकत नाही, बरं. पण थोडा वेळ लागेल. तर मी म्हटलं चालेल सर, हरकत नाही. आणि त्यांनी प्रस्तावना लिहायला घेतली. अच्छा. आणि तरी पण 15 दिवसांनी मला प्रस्तावना लिहून दिली. मी प्रस्तावना आणायला गेल्याच्या नंतर तत्पूर्वी मी काव्य वाचनाचे कार्यक्रम करत होतो. तर त्यांनी बोलता बोलता मला सांगितलं की तुम्ही काय म्हणू कार्यक्रम करता. तर मी म्हटलं अनार काव्य साधना याची मी निर्मिती करून वेगवेगळ्या शाळांमध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी कार्यक्रम करतो आणि माझ्या कविता लोकांना आवडतात. अच्छा.
हा माझा अनुभव आहे. तर ते मला बोलले, अनार काव्य साधना म्हणजे हे नाव तुम्ही कार्यक्रमाला का ठेवलं, त्याच्या मागे तुमची संकल्पना काय. बरं. तर मी त्यांना बोललो, माझ्या आवडीचा सर प्रश्न विचारलात तुम्ही. कारण अनार म्हणजे डाळिंब, आणि त्या डाळिंबातले रसाळ दाणे लोकांना आवडतात. तसेच माझ्या कविता लोकांना आवडतात, लोक टाळ्या वाजवतात त्यावेळी. तर त्यांनी ते ऐकून घेतलं आणि ते बोलले, अरे वा, काय क्या संकल्पना आहे. आणि माझ्या बाजूलाच सोप्यावर बसले होते आम्ही दोघेही. तर माझी पाठ थोपटली आणि मला बोलतात, जवळपास इथे कुठे कार्यक्रम असला ना मला जरूर सांगा, मी नक्की येईन. छान. म्हणजे सर ते साहित्य क्षेत्रातील ते तुमचे पहिले आदर्श म्हणावे लागतील. हां. सर, आपण कविता, कथा, कादंबरी, गीत असे विविध साहित्य प्रकार लिहिता. तर या सर्व प्रकारात लेखन करण्याची प्रेरणा कशी मिळाली? प्रथम मी कविता करायचो. कविता बऱ्याच झाल्याच्या नंतर बरं. नंतर मी पहिलीच कादंबरी लिहिली, मायाजाळ. ही आदिवासी समाजावर होती. अच्छा. आणि ती मायाजाळ कादंबरी लिहिली, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याच्यावर मला पहिलाच जो पुरस्कार मिळाला, हां. आणि मला पहिला पुरस्कार प्रमोद नवलकर सांस्कृतिक मंत्री यांच्या हस्ते मिळाला. अच्छा. त्यामुळे मला एवढा आनंद झाला. तत्पूर्वी पुरस्कार कधीच मला मिळाला नव्हता. हा माझा पहिलाच पुरस्कार. स्वतः ते लेखक होते. अच्छा. बरीच पुस्तकं त्यांनी लिहिली होती. साहित्य प्रकारांपैकी तुम्हाला सर्वाधिक जवळचा आणि आवडता प्रकार कोणता वाटतो आणि का, ते सांगा. सामाजिक कादंबरी मला फार आवडते. याचा अर्थ काय, माझ्या वाचनात एक वेळ असं आलं की स्वर्गीय जयवंत दळवी हे नाटककार होते, चांगले उत्तम नाटककार होते, कादंबरीकार होते आणि चांगले नावाजलेले साहित्यिक होते. तर त्यांचं पुस्तक वाचता वाचता त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की मराठी वाङ्मयामध्ये बरेच प्रकार आहेत, परंतु त्याच्यात कादंबरी हा प्रकार असा आहे की जो साहित्यिक उत्कृष्ट कादंबरी लिहू शकतो तो खरा साहित्यिक. बरोबर. तर हे त्यांचं वाक्य माझ्या अजून आठवणीत आहे आणि मी कादंबरीकडे वळलो. तर मी वेगवेगळ्या समाजावर, जे वंचित समाज आहेत, जे कष्टकरी समाज आहेत, तर त्यांच्या हाल अपेष्टा, त्यांचे श्रम हे जनमानसापर्यंत पोचावेत. शासन दरबारी त्यांचे प्रश्न जे काय असतील ते सुटावेत, हा त्यामागचा हेतू. म्हणून मी वंचित कष्टकरी समाजावर कादंबऱ्या लिहिल्या. त्या पहिली कादंबरी माझी मायाजाळ, आदिवासी समाजावर. अच्छा. नंतर दुसरी कादंबरी एके दिनी परंतु, ही दलित समाजावर. अच्छा. तिसरी कादंबरी आवाट, ही कादंबरी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजावर. अच्छा. नंतर पहिलं तीर ही कादंबरी कोळी समाजावर. कारण मी अंधेरी पश्चिमेला 4 बंगल्याला राहायचो आणि आमच्या पुढे वर्सोवा. तर वर्सोवा कोळी, मी कधी संध्याकाळी वगैरे समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसायचो, ती लाटांची गूज ऐकत बसायचो. ते मला आनंद वाटायचा. आणि कधी कधी प्रत्यक्षात त्या कोळी समाजाचे कसे मासे पकडतात, कसे त्यांना कष्ट करावे लागतात, खोल समुद्रात जाऊन वगैरे ते मासेमारी करतात. मग वादळ असो, ऊन असो, पाऊस असो, पण हे असं जरी असलं तरी ते कधी चला बाबा वादळ आहे, आपण गेलो तर काय होईल वगैरे असे घाबरायचे नाहीत ते. आणि खोल समुद्रात जाऊन मासेमारी करायची. आणि हे मासेमारी करतेवेळी आपण प्रत्यक्ष ज्यावेळी बघायचो त्यावेळी एवढे कष्ट असतात त्यामध्ये. बरं सर, आपली पुस्तकं परदेशात प्रकाशित व्हावीत अशी इच्छा तुम्हाला कधी आणि कोणत्या टप्प्यावर वाटू लागली आणि त्यामागची प्रेरणा काय होती? माझं पहिलंच पुस्तक जे झालं ते दुबईमध्ये झालं. दुबईमध्ये बरेच साहित्यिक होते आणि त्या हेतूने मी ते पुस्तक लिहिलं नव्हतं. माझा हेतू एकच असायचा की वर्षाला एक तरी पुस्तक आपलं झालं पाहिजे. ह्या हिसाबाने मी लिखाण करायचो.
मी वर्षातून एक तरी पुस्तक हे करायचो आणि वर्षातून एक वेळ परदेशात ट्रिपला जायचो आम्ही साहित्यिक मिळून. तर अशा वेळी 150-200 कधी कधी 250 असे साहित्यिक असायचे. पण ते दुबईमध्ये माझं पहिलं पुस्तक झालं, त्यामुळे एवढ्या लोकांनी माझं कौतुक केलं की आपल्या देशात तर होतेच, परंतु तुम्ही परदेशात पण तुमचं पुस्तक हे झालं, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. असं खरंच खरंय ते. दुसरा देश आम्ही जो बघितला तो इंडोनेशिया. तिथे माझं दुसरं पुस्तक झालं. तिसरं पुस्तक थायलंडला झालं. परंतु त्यामुळे माझं कौतुक व्हायला लागलं आणि लोक पण मग जे साहित्यिक जायचे ते मग ती प्रेरणा घेऊन आपलं पण पुस्तक कसं परदेशात छापलं जाईल असं ते पण प्रयत्न करायचे. दरवर्षी एक तरी निदान कमीत कमी पुस्तक झालं पाहिजे, मग ते कसलंही असो, कादंबरी असो, कथासंग्रह असो किंवा काव्यसंग्रह असो. म्हणजे स्वप्नांची ही उंच भरारीत साहित्याला जागतिक क्षितिज देते. तर आपल्या साहित्याचा प्रवास आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे. तर सर, आतापर्यंत आपली पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि त्या प्रवासातील एखादा विशेष अनुभव सांगाल का? दुबई, इंडोनेशिया, थायलंड असे 3 देशात माझी 3 पुस्तकं प्रसिद्ध झाली. इतर ठिकाणी पण मुंबईमध्ये झाली, दिल्लीला झाली, नवी दिल्लीला माझी झाली पुस्तकं. परंतु ते एक अनुभव एक चांगला येत होता. आता गेल्या वर्षी साहित्य संमेलन नवी दिल्लीला होतं. तर त्याच्यात कोळी समाजाची पहिलं तीर ही कोळी समाजावर माझी कादंबरी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रकाशित झाली. सर, अनारकाव्य साधना हे नाव कार्यक्रमासाठी ठेवण्यामागची संकल्पना आणि विचार काय आहेत? अनारकाव्य साधना म्हणजे अर्जुन नारायण रसनकुटे, म्हणजे माझी अध्यक्षरा अनार म्हणून अनार, आणि अनार म्हणजे डाळिंब. त्याच्यातले जे दाणे मधुर असतात ते लोकांना आवडतात. तशा माझ्या कविता पण लोकांना आवडायच्या. कारण बऱ्याच ठिकाणी मी जे कार्यक्रम करायचो ते लोकांना आवडायचे. उदाहरणार्थ नाशिकमध्ये कळवणला पूर्ण तालुका आदिवासीच आहे, कळवण. तर माझ्याकडे ते अधिकारी यायचे ना कामानिमित्त, तर ते माझ्याकडून पुस्तकं वगैरे घ्यायचे आणि ते आपल्या वरच्या अधिकाऱ्यांना पण दाखवायचे. तर त्यांनी ते माझा कार्यक्रम ठेवायचे, शाळेसाठी तुम्ही कार्यक्रम कराल का? तर म्हटलं हो. मग सुट्टीच्या दिवशी वगैरे मी जायचो तिकडे कार्यक्रम करायचो. तर एक दिवशी असा कार्यक्रम करतेवेळी मिळवत्या स्त्रियांची व्यथा ह्याच्यावर मी कविता सादर केली. इतर कविता पण केल्या, परंतु मिळवत्या स्त्रियांची व्यथा ही कविता जी सादर केली त्यावेळी आदिवासी महिला वगैरे पण होत्या ऐकायला. तर आदिवासी महिला अक्षरशः रटकुंडीला आल्या. ते कविता ही त्यांना आपल्याच ही कविता आपल्याच जीवनावर कविता आधारित आहे अशी त्यांना ती वाटायला लागली. आणि त्यामुळे काय, माझ्याबरोबर शिक्षण अधिकारी बसले होते माझ्या बाजूला, आणि त्यावेळी माझी मिसेस पण माझ्या बाजूला होती तिकडे. तर ते शिक्षण अधिकारी मला कोपर लावताना सांगतायत, बघा ते आत्ता थोड्या वेळापूर्वी सगळे हसत होते, त्या बायका आता तुमच्या कवितेमुळे रडायला लागले. म्हणजे त्यांना ती कविता एवढी भावली की ते कवितेचा जो प्रसंग होता तो त्यांना आपल्या जीवनातलाच प्रसंग आहे असंच वाटायला लागलं. सर, आपल्या सामाजिक कादंबऱ्यांचं प्रकाशन कुणाच्या हस्ते आणि कोणत्या ठिकाणी झालं, त्या सोहळ्याबद्दल थोडक्यात सांगाल का? माझ्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता. त्या दिवशी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या शुभ हस्ते माझी 2 पुस्तकं प्रकाशित झाली. त्याच्यात एक मायाजाळ कादंबरी आणि एक कातळवेल काव्यसंग्रह. माझी दुसरी कादंबरी एके दिनी परंतु ही दलित समाजावर आहे. त्यावेळी ही कादंबरी विरारचे आमदार क्षितिज ठाकूर, आमदार हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित झाली विरारमध्ये. तिसरी कादंबरी आवाट ही
सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजावरती आहे. बर. तर ही कादंबरी माझी जपानचे आमदार पुराणिक म्हणून ते त्या 2 दिवसाच्या जागतिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते विरारमध्ये. हां. तर त्यांच्या हस्ते झाली. अच्छा. 4थी कादंबरी पहिलं तीर हं. ही कोळी समाजावरती होती. ही गेल्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हं. नवी दिल्लीला होतं. हं. आणि तर ही पहिलं तीर ही कादंबरी खासदार सुप्रियाताई सुळे हं. यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये झाली. अच्छा. आणि 5वी एक कादंबरी आहे हां. ती अजून प्रसिद्ध झालेली नाही, ती प्रसिद्धी व्हायची आहे, परंतु लिहून झालेली आहे माझी. हां. खरं येतात. ते. काही कविता आपल्या राष्ट्रीय कवी संमेलन, गोव्याला राष्ट्रीय कवी संमेलन होतं, हं. 76 तास कंटिन्यू म्हणजे रात्रंदिवस. अरे बापरे. त्याच्यात निमंत्रित कवी म्हणून मला हे होतं. बरं. हां. हां. तर मी माझ्याबरोबर माझा एकच ध्यास कथा कवितेचा प्रवास हां. हा ग्रुप मी माझा तयार केला होता विरारला. त्याच्यात 4 कवयित्री होत्या, अच्छा. 4 कवी होते, असे 8 लोकांचा तो ग्रुप होता. हां. हां. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर, एकच ध्यास कथा कवितेचा प्रवास हे आमचे 8 कवींचा एक माझा ग्रुप आहे आणि तो माझाच हे आहे. हं. तर त्यांना बोलवलं तर चालेल का, त्यांना घेऊन आलो तर मी चालेल का. तर ते बोल हो घेऊन या, हरकत नाही. तर त्यांना पण मी घेऊन गेलो, त्यांनाही बरं वाटलं. जाण्या येण्याचा खर्च, मानधन, तिथे जेवण हं. हे सगळं मिळाल्यामुळे लोक खुश झाले. आणखी गोव्यासारख्या ठिकाणी राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये सगळ्यांना सहभागी होता आलं. हो, तो एक अनुभव हां. महत्वाचा होता. आणि तिथे माझी कविता वन्स मोर झाली, अरे वा, छान. हे महत्वाचं. खरं ते. तिथे चांगले चांगले कवी होते, चांगले चांगले म्हणजे पिक्चरमध्ये काम करणारे कलाकार होते. अच्छा. हां. तर त्यांना पुस्तकं मला देता आली. बरं सर, आतापर्यंत आपल्या साहित्यिक कार्यासाठी एकूण किती पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झालेत, त्यापैकी विशेष महत्वाचा कोणता वाटतो? हां. आतापर्यंत मला 65 पुरस्कार मिळाले. अच्छा. त्याच्यात आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला हां. आंतरराष्ट्रीय पुरस्कार हं. हं. हा मला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो. आणि 2 आंतरराष्ट्रीय मिळाले, 4 राष्ट्रीय मिळाले, 2 महाराष्ट्र शासनाचे मिळाले आणि इतर जे मिळाले ते वेगवेगळ्या संस्थेचे, हां. हां. असे 65 मिळाले. बरं. हां. तर त्यामुळे आपण साहित्यात आलो आणि भरून पावल्यासारखं वाटलं. नाही, खरं आहे ते. म्हणून मी विद्यार्थ्यांना पण ज्यावेळी मी व्याख्यानं वगैरे देतो किंवा कार्यक्रम करतो त्यावेळी विद्यार्थ्यांना सांगतो हां. की एकतरी जीवनात माणसाने छंद जोपासला पाहिजे, कला, क्रीडा किंवा साहित्य. एक तर साहित्य, एकतर कला किंवा क्रीडा क्षेत्रामधला तुमचा आवडता जो खेळ आहे, क्रिकेट असू देत, व्हॉलीबॉल असू देत, खरं आहे. दुसरा कुठचा खेळ असू देत, परंतु कुठचा तरी खेळ जोपासा, जेणेकरून तुमचं उर्वरित जीवन सुसह्य होईल. बरोबर. खरं आहे ते. उर्वरित जीवन सुसह्य होण्यासाठी हे सगळ्या खटपटी असतात. तर व्यक्तीला एखादा तरी हां, छंद असावा. छंद असावा. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छिते. आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात कविता का लिहाव्या, का वाचाव्या आणि का ऐकाव्या असं आपल्याला मनापासून वाटतं, आणि आमच्या रसिक श्रोत्यांसाठी आपल्या भावना आणि विचार नक्कीच प्रेरणादायी ठरतील. प्रत्येक माणसाचं जीवन हे कवितेने बनलेलं असतं. कविता हे फक्त संवाद साधण्याचं माध्यम नसून कविता म्हणजे साक्षात आनंद, एक आवेग असतो. हां. कलात्मकरित्या गुंफलेल्या शब्दातून सौंदर्याचं घडविलेलं दर्शन म्हणजेच कविता. आणि अशा कविता नेहमीच ऐकणाऱ्याला समृद्ध करतात. आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटना आपल्याला अस्वस्थ करतात. स्वार्थ, कौर्य, रक्तपात, हिंसा अशा नकारात्मक भावना मनाला जखमी करतात. अशावेळी मानवी संस्कृतीचा सर्वोच्च आविष्कार घडविणाऱ्या एखाद्या घटनेने मनाला उभारी मिळते. दया, क्षमा, शांती, प्रेम, वात्सल्य याचं दर्शन घडतं आणि आपोआप मन अजूनही येतो वास फुलांना गुणगुणू लागतं, सकारात्मक होतं. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्यापुरता पृथ्वीवरचा एक तुकडा हवा असतो.
हो. जीवन हे पृथ्वीसारखंच विस्तीर्ण, समृद्ध, अथांग आणि अगम्य आहे. त्यातला आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा आणि तो सार्थ करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो आपापल्या परीने. बरोबर. जीवनाच्या औंदार्याला सीमा नसते. त्याला साथ घातली की प्रतिसाद मिळतोच. तो कसा आणि किती मिळवावा हे अर्थातच ज्याच्या त्याच्या आव्हानाच्या आर्ततेवर अवलंबून असतं. तर सर, आपल्या लेखनातून आणि कवितांमधून मानवी मनाच्या अनेक छटा आपल्याला अनुभवायला मिळतात. कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती संवेदनांची अभिव्यक्ती आहे, असं आपण आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. बरं, शेवटचा एक प्रश्न विचारते. नवोदित कवी आणि लेखकांच्या जडणघडणीसाठी आपण कोणता मोलाचा सल्ला द्याल? म्हणजे लेखन प्रवास सुरू करताना त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? काय असतं की कोणी चांगलं काहीतरी करायला गेलं तर काही लोकांना आवडते, पण सगळ्यांना ते आवडते असं नाही. म्हणून कोणी कितीही आणि कोणत्या थराला जाऊन टीका टिप्पणी केली तरीही बोचरे शब्द किंवा विशेषणे वापरली, कोण काय म्हणेल या गोष्टीकडे दुर्लक्ष करून समाजासाठी जे सत्कार्य करता येईल ते आत्मविश्वासाने साहित्यिकाने केलं पाहिजे. काहींना कौतुकास्पद वाटेल तर काहींना खुपेलही, परंतु म्हणून म्हटलंय, निंदकाचे घर असावे शेजारी. खरे. त्यामुळे सत्कार्यामध्ये प्रगतीच होते, अधोगती कधी होत नाही. हे साहित्यिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, तरच प्रगती होऊ शकेल. हो सर. आणि प्रत्येकाचं उर्वरित जीवन सुसह्य होऊ शकेल. हो, नक्कीच. तर श्रोते हो, आजच्या या संवादातून आपण ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर ना रसनकुटे यांच्या समृद्ध साहित्य प्रवासाचा आणि त्यांच्या विचार विश्वाचा वेध घेतला. ग्रामीण जीवनातील वास्तव, सामाजिक जाणीवा आणि मानवी मूल्यांची जपणूक त्यांच्या लेखणीतून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होताना दिसते. साहित्य केवळ मनोरंजनासाठी नसून समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. हा संदेश त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवतो. संघर्षातून उभा राहिलेला त्यांचा प्रवास, साहित्यसेवेची त्यांची अखंड तळमळ नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. सर, आपल्या मनमोकळ्या संवादासाठी आणि अमूल्य विचारांसाठी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच श्रोत्यांकडून मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. आणि आपल्या पुढील साहित्य प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.